कैलासवासी रावी भिडे मूकबधीर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न। कैलासवासी रावी भिडे मूकबधीर शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, देणगीदार सत्कार व विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रवींद्र जोशी व डॉक्टर रश्मी चव्हाण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्री सुरेश आवटी होते। यावेळी संस्थेचे सहसचिव श्री निरंजन आवटी, उपाध्यक्ष श्री संदीप आवटी, देणगीदार श्री हसबनीस, श्री शिरीष उकिडवे, सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजित गानू, सौ मंजिरी शेगुंशी यांच्यासह अनेक मान्यवर, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सहसचिव श्री निरंजन आवटी, उपाध्यक्ष श्री संदीप आवटी व शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनेश गडवीर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक जोशी यांनी केले। या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील आदर्श शीघ्र निदान व उपचार केंद्रांतर्गत कॉलिक्लिअर इम्प्लांट असलेल्या मुलांसाठी वाचा प्रशिक्षण मोफत सेवा देणाऱ्या नूतन दालनाचे उद्घाटन करण्यात आले। तसेच माता पालकांच्या चित्रकला व रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन डॉक्टर रवींद्र जोशी, डॉक्टर रश्मी चव्हाण, श्री सुरेश आवटी, श्री निरंजन आवटी व श्री संदीप आवटी यांच्या हस्ते करण्यात आले। यानंतर शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले। विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले। प्रमुख पाहुणे डॉक्टर रवींद्र जोशी व डॉक्टर रश्मी चव्हाण यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करताना पालकांनी घेतलेल्या सहभागाचेही विशेष अभिनंदन केले। शाळा मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले। तसेच शाळेच्या पुढील विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। दिनांक 6 मार्च 2026 रोजी कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला। यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरण संरक्षण व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आधारित मूकनाट्य सादर करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पंडित मॅडम यांनी केले। या कार्यक्रमास शाळेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मिरज गर्जना न्यूज।